हाय, मी पूजा. नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर आज तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. जर तुम्ही शहरात राहत असाल तर आपल्याला वाढवायला जागा नसते, वाळू घालायला वाढवण. तर डाळी वगैरे आपण जर स्टोअर करतो 1-2 महिन्याच्या म्हणा किंवा 3-4 महिन्याच्या म्हणा, तर डाळी लाँग टाईम टिकवण्यासाठी काय करायचं, तर बघा अशी कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम करून घ्यायची. एकदम बारीक गॅस करायचा आणि अशी फक्त हलकी भाजून घ्यायची डाळ. त्याला काही असं जाळायची नाही आहे, फक्त हलकी भाजून घ्यायची. अशी हाताला सहन होईल एवढी. हाताला आता चटके लागत आहेत तर अशी काढून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची आणि डब्यात भरून ठेवायची. तर बघा यानं काय होणार, यानं खूप दिवस आपल्या डाळीला किडे लागणार नाहीत, जाळं होणार नाही. नाहीतर काय होते, आपण लक्ष दिलं नाही ना की शहरात लगेच जाळं लागते आणि सारखं सारखं इथं वाळू घालायला जागा नसते, टेरेस खूप उंच असतात. तर अशी हलकी भाजून घ्यायची आणि एका पेपरवर अशी पसरून घ्यायची आणि थंड करून भरणीत भरून घ्यायची. तर बघा मी डाळी 3-4 महिने जातील एवढ्या 1.5 किलो 1-1 किलो आणलेले आहेत. तर सगळ्या मी अशाच भाजून घेत असते जेणेकरून लॉंग टाईम राहतील त्या छान अशा. तर आधी मी मसूर डाळ भाजलेली, आता तूर डाळ भाजत आहे. तर असेच भाजून ठेवायच्या, खूप दिवस टिकतात छान. तुम्ही एक वेळेस नक्की हे ट्रिक वापरून बघा आणि खूप लॉंग टाईम डाळी टिकतात आणि खराब नाहीत होत, काय नाही, जाळे नाहीत लागत. तर छान असं गरम, फक्त आपल्याला गरम भाजून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे डाळीला, भाजायचं नाही. सॉरी, माझ्या तोंडातून निघालं, भाजायचं आहे. फक्त हलकं आपल्याला काय करायचं आहे, डाळीला गरम करून घ्यायचं आहे, असं काही फार असं भाजायचं नाही. तर बघा किती छान असे कढई गरम करायला ना की लगेच भाजल्या गरम होते डाळी. पण हलकासा चटका द्यायचा आहे डाळीला, चटका दिला ना की लॉंग टाईम चालतात. तर चला मग असेच भाजून घ्यायचे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मी काय करते, साबुदाणा पण हलका असा भाजून घेते नॉर्मल. साबुदाण्याला काही किडे वगैरे लागत नाहीत, तरी एक वेळेस तुम्ही भाजून बघा, लगेच भिजतो पाण्यात आणि छान. मटकी पण मी हलकी भाजून घेणार आहे नॉर्मल गरम कढईमध्ये, फक्त गरम करणार आहे. आणि मटकीला जर तुम्हाला मोड आणायचे असतील, मी आधीच सांगते, जर तुम्हाला मोड आणायचे असतील तर भाजून घेऊ नका. मला काही मोड वगैरे आणायची नाही. मी हे कुकरला म्हणजे भिजवून रात्रभर हे कुकरला शिट्टी लावून भाजी करत असते मटकीची. मिसळ वगैरे करायला मी मोडवाली आणते विकत. तर हे उडद डाळ आहे, मूग डाळ आहे, शेंगदाणे पण भाजून ठेवते महिन्याभराचे, खराब होत नाहीत, काही नाही, छान राहतात. आणि हे तूर डाळ आणि पावडर पण बनवायची आहे मला, सोप आणि जिऱ्याची. तर ते पण मी एका साईडला काढून घेतलेले. तर चला मी भाजून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर आता तूर डाळ झाली भाजून, मूग डाळ पण भाजून घेते. तर उडद डाळ इथं भाजून घेतले मी. हे बघा, आपल्याला फक्त कलर चेंज करायचं नाही आहे किंवा डाग पडू द्यायचे नाहीत डाळीला. हे बघा, डाळीला डाग नाहीत पडलेले. तर आपल्याला नॉर्मल फक्त अशी गरम करून घ्यायची, अशी हाताला सहन एवढी. मटकी पण मी हलकी भाजून घेत आहे. मटकीला लगेच किडे लागतात, भोंग म्हणतात गावाकडे, भोंग लागतात. तर अशी भाजून घेतली ना हलकी की खराब होत नाही. आणि जर तुम्हाला मोड आणायचे असतील याला तर भाजून नका ठेवू. भाजली ना, हलकी जरी भाजली ना तरी मोड येत नाही. आणि आले तर नॉर्मल बारीक बारीक येतात, जास्त असे मोठे मोड येत नाही. तर मला अशी नॉर्मल भाजी करायची ग्रेव्हीसारखी. जसं की बघा, मी मग सकाळी मुंगाची भाजी केली, तशीच मला हे पण बनवायची, म्हणून मी हलकी अशी भाजून घेत आहे. अशा हाताला सहन येईल एवढी भाजायची आपल्याला. तर या सगळ्यांनी कॉफी प्यायला.
तर अशा प्रकारे सगळ्या डाळी भाजून झाल्या आहेत. ही हरभऱ्याची डाळ आहे, उडीद डाळ आहे, तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ. इकडे मटकी आणि साबुदाणा. तर अशा छान पेपरवर पसरून ठेवल्या आणि शेंगदाणे हे याच्यात ठेवलं ताटात, पेपर संपले तर. तर असे भाजून ठेवायचे आणि एकदम थंडगार झाले ना तेव्हाच डब्यात भरायचे. डब्यात भरायचे, काही करायचे नाही. नाही तर काय होणार, गरम जर भरल्या ना तर त्याला पाणी सुटणार, त्याची वाफ तयार होणार. तर मग थंडगार होऊ द्यायच्या, नंतरच डब्यामध्ये भरायच्या, जेणेकरून छान लाँग टाईम डाळीला काहीच होणार नाही, किडे नाही लागणार, काहीच होणार नाही, जाडं वगैरे लागणार नाही. तर कसं वाटलं आजचं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, लाईक करून सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला, नवीन असाल तर. चला बाय मग सर्व ताईंना, मैत्रिणींना.